म्हणजे महाराष्ट्रातली पहिली आघाडी आपली उभी झाली, पहिला प्रश्न. तिसरी नाही आपली, आता ठीक आहे ध्यानात राहू द्यायचं, आपली पहिली आघाडी. दुसरा, आपला राष्ट्रीय अध्यक्ष इथं पोहोचला ना, ही सर्वात प्लस पॉइंट. तो बोलला, आपण सर्व बोललो, बरोबर, एवढं ध्यानात ठेवायचं. तिसरा, आपण एक डिसिप्लिन होल्डर आहे. कोणता कुठं जातो तिथं गाडी पार्किंग करताना त्याचं एक ध्यान ठेवायचं आणि स्टेजचं ध्यान ठेवायचं. स्टेजवर आपले 2, 3, 4 माणसं भरपूर झाले, राष्ट्रीय अध्यक्ष, प्रदेशाध्यक्ष आणि 1-2 मेन माणसं. याच्यात यानं काय आपलं, कारण तुमच्या डोक्यात कॅप्स आहे, त्याची रिस्पेक्ट ठेवा. आता आपलं आलेलं आहे, आता आपण आलो राजनीतीकडे. राजनीतीच्या सर्वात महत्वाचे काही मुद्दे, ज्या मुद्द्याला धरून आपल्याला चालणं आहे. शेतकरी आत्महत्या पॉइंट आहे, महंगाई पॉइंट्स आहे, बेरोजगारी पॉइंट्स आहे, खाण्यावर जीएसटी खतम झाली पाहिजेत, स्कूलवर जीएसटी खतम झाली पाहिजेत, मेडिकल हॉस्पिटल याच्यावर आज इथं कफनवर बी जीएसटी लागायला लागली, ही कंडिशन आहे. तर याच्यासाठी लढायचंय आपल्याला. आणि हे लढताना याचा विचार करू नका आम्ही बी तर सगळं सोडून पळूच लागलोय. राष्ट्रीय अध्यक्ष असेल तो हा सर्वात महत्वाचा मुद्दा आहे. आणि व्हॉट्सअप सोशल मीडियावर ज्या वक्ती तुम्ही कमेंट्स करता धर्माची, आपण धर्म जाती भेद करणारे नाहीये. आपण एक सैनिक आहे, आपला झेंडा तिरंगा आहे आणि आपण सर्व धर्म समभाव आहे, तेवढा ध्यानात ठेवायचा. ते काय आहे की IT सेलवाले हे ते जे असतात ना विशिष्ट पक्षाचे, त्यांचा एकच धंदा आहे, फक्त हिंदू मुस्लिम गाय जात धर्म मंदिर मस्जिद याच्या अलावा कुठला मुद्दा आला का मला तुम्ही सांगा. विशिष्ट पक्षानं आजपर्यंत कोणत्या तुमच्या सामाजिक पॉइंटवर उठावला मुद्दा? महंगाईवर उचलला कोण? उचलला का आजपर्यंत कोण? ते उचलणार पण नाहीये कोणी. कारण हे सारे मुद्दे आपल्याला करणं लागन आणि कोशिश करायची, सर्वांना युनिटी घेऊन चाला. काही नाराज असतात, आम्ही कहून नाराज होतो की आम्ही दिनरात पळू राहिलो, पण ज्या वक्ती तुमचे निगेटिव्ह सोच येतात, आज आपण एका इतक्या शॉर्ट टाइमात आपण ह्या प्लॅटफॉर्मवर आहे. लोकांचे पक्ष एवढे मोठाले 10-10 वर्ष झाले, 9 महिने त्याच्यातले 8 महिने सोडून द्या, लास्ट 1 महिन्यात माणूस व्हॅलेंटाईन रात्री 4 वाजता पुण्याला पोहोचतो, पुण्याहून पुन्हा गाडीत बसतो, परभणीला ओला दुष्काळात पोहोचतो. माणूस रात्री कुठं पळू राहिलाय, काय झालं इथं 3 दिवसापासून आहे. जर करणाऱ्या माणसासंग कोऑर्डिनेट ठेवा. भ्रष्ट लोक, मी कोणातरी विशिष्ट संघटनेचा कार्यकर्ता होतो लय मोठा, पण मला विचार नाही पटले तर मी 1 मिनिटात सोडून देतो. आणि माझं ते क्लिअर आहे, खोट्या लोकायला कुठून कुठं आणायचं ती माझ्यामध्ये काबलियत आहे.